lecture we are having a discussion on the types of carbon atoms, the names of series of alkanes. Now, in today's lecture, before starting IUPAC, actual IUPAC nomenclature of organic compounds, we have to start the alkyl groups. So, we observe alkyl groups. What have to know about alkyl groups? Alkene असं म्हणलं तर चालेल. तर हा अल्केन आणि हा अल्काइल. अल्केन आणि अल्काइल. त्याच्यामध्ये अल्केन मध्ये सपोज मी मिथेन घेतलं आणि अल्काइल मध्ये काय असतो CH3. ओके केअरफुल. सपोज मी इथेन घेतला CH3 त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे CH2 CH3 इथाइल. प्रोपेन घेतला CH3 CH2 CH3 प्रोपेन CH3 CH2 CH2 प्रोपीन. ब्यूटेन घेतला ब्यूटेन ब्यूटेन हा ब्यूटीन like this. Take CH3 CH2 CH2 त्याचं काय झालं CH2 8 times CH2 CH2 हे काय आहे these all are alkyl groups. alkyl group म्हणतो आपल्याला काय म्हणतो अल्किल ग्रुप. अल्किल ग्रुप म्हणजे कोणते those groups which are obtained from alkanes. alkyl groups are obtained from alkane but by the removal of one hydrogen atom from alkane. म्हणजे ह्या मिथेनचा फॉर्म्युला जर आपण लिहिला तर CnH2n+2 तेच अल्काइल ग्रुपचं त्यांचा लिहिलेलं नाव आहे CnH2n+1. CnH2n+2 alkane and alkyl group are CnH2n+1. alkyl groups are obtained from alkane by removal of one hydrogen atom from alkane. alkane मधला एक हायड्रोजन एटम रिमूव्ह केल्यानंतर आपल्याला काय मिळतो अल्काइल ग्रुप. हे तर नॉमेनक्लेचर किंवा नेहमी कसे केले जातात लक्षात घ्या. हा मिथेन आहे मिथेन, हा इथेन, प्रोपेन, ब्यूटेन, हा डेकेन. हे जर नॉमेनक्लेचर कसं केलं जाईल मग आपण अल्केन पासून अल्किल ग्रुप तयार करतो. एक हायड्रोजन एटम अल्केन मधला रिमूव्ह करून जो मार्ग शिल्लक राहतो त्याला आपण अल्किल किंवा अल्काइल ग्रुप असं म्हणतो. अल्किल किंवा अल्काइल म्हणजे काय होतं इथं की मिथेन जो आहे हा मिथेनचं ANE is replaced by YN. ANE is replaced by YN to have the formation of alkyl from alkane. alkyl from alkane. मिथेनचं मिथाइल झाला, इथेनचा इथाइल झाला, प्रोपेनचा प्रोपाइल झाला, ब्यूटेनचा ब्यूटाइल झाला, डेकेनचा डेकाइल झाला. मिथेन फ्रॉम पासून मिथेन तयार झाला, इथेन पासून इथाइल तयार झाला, प्रोपेन पासून प्रोपाइल तयार झाला, ब्यूटाइल पासून ब्यूटेन पासून ब्यूटाइल तयार झाला, डेकेन पासून डेकाइल तयार झाला. हे सगळे कसले आहेत these all are aliphatic saturated alkyl groups. aliphatic saturated alkyl groups which are prepared from straight chain alkanes. Which are prepared from straight chain alkanes by removal of hydrogen atom from the terminal carbon.
फ्रॉम दी टर्मिनल कार्बन. हे इथील ग्रुप कशापासून तयार झाला? इथला हायड्रोजन गेला टर्मिनलचा कार्बन. प्रोपील ग्रुप कसा तयार झाला? टर्मिनलचा हायड्रोजन गेला. ब्युटील ग्रुप कसा तयार झाला? टर्मिनलचा हायड्रोजन गेला. डेकेल ग्रुप कसा तयार झाला? डेकेलचा टर्मिनलचा जो कार्बन आहे त्याच्यापासून त्याच्यातला हायड्रोजन गेल्यानंतर आपल्याला काय मिळाला? डेकाईल, ब्युटाईल, प्रोपाईल, इथाईल, मिथाईल हे ग्रुप आहे. These are aliphatic saturated alkyl groups. Aliphatic saturated alkyl groups obtained from aliphatic saturated hydrocarbons by removal of hydrogen from the terminal carbon. शेवटचा जो कार्बन आहे त्याच्यापासला हायड्रोजन गेल्यानंतर जे तयार झाले ते ग्रुप हे अल्काइल ग्रुप आहे. मग हे जसं आपण अल्काइल ग्रुप लिहितो विचार प्रिपेअर्ड फ्रॉम दी रिमूव्हल ऑफ हायड्रोजन एटम फ्रॉम दी टर्मिनल कार्बन. Like this, we are having removal of hydrogen atom from the middle carbon also. मिडल कार्बन पासून जर गेले असतील तर त्याचं नाव एक्सप्रेशन कसं केलं जातं, त्याचं कसं आहे ते लक्षात घेऊ आपण थोडंसं. हे मिथेनचं हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहित असताना हे मिथेन, मिथिल ग्रुप, इथिल ग्रुप, प्रोपिल ग्रुप, ब्युटिल ग्रुप अशा प्रकारे हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं जातं. मिथिल, इथाईल, प्रोपाईल, ब्युटाईल हे शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिले जातात. शॉर्ट टर्म्स आहेत, ॲब्रिव्हिएशन्स आहेत यूज केले जाते. मिथिल साठी ME, इथिल साठी PP, प्रोपिल साठी PR, ब्युटिल साठी BU. हे टर्मिनलच्या कार्बनच्या हायड्रोजन गेल्यानंतर जे अल्किल ग्रुप तयार होतात त्यांचे शॉर्ट फॉर्म अशा प्रकारे लिहिले जातात. These are alkyl groups which are prepared from aliphatic saturated hydrocarbons. But what types of them? These are straight chain alkanes. And when we are having a removal of hydrogen from terminal carbon. टर्मिनलच्या कार्बन पासून हायड्रोजन झाल्यानंतर गेल्यानंतर हे तयार होतात. आता पुढचे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये where we are having discussion on those alkyl groups. Those alkyl groups which are prepared from alkanes. But by the removal of hydrogen atom from the middle carbons, or we can say it as non-terminal carbons. Non-terminal carbon, जे टर्मिनल शेवटच्या कार्बन पासून न जाता जे शेवटचे सुरूचे बाकीचे कार्बन असतात त्याच्यापासून हायड्रोजन गेल्यानंतर जे ग्रुप तयार होतात ते कशा प्रकारे तयार होतात. सपोज फर्स्ट मेंबर CH3CH2CH3 त्याचं नाव काय आहे? प्रोपेन. हा प्रोपेन अल्केनच आहे. हे टर्मिनलचा ह्या टर्मिनलचा हा मिडलचा इथला हायड्रोजन घ्या. अल्काइल ग्रुप कसं तयार होईल? CH3 हा अल्काइल ग्रुप. अल्काइल ग्रुप इज हॅव वन हायड्रोजन एटम लेस दॅन द करस्पॉन्डिंग अल्केन. ह्या अल्काइल ग्रुप मध्ये करस्पॉन्डिंग अल्केन पेक्षा एक हायड्रोजन कमी असतो. आता हे कुठल्या पोझिशनचं गेलेलं आहे इथं तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल की आपण जे टाइप्स ऑफ कार्बन एटम सांगितले होते, टाइप्स ऑफ कार्बन एटम्स कोणते सांगितले होते? प्रायमरी कार्बन एटम, सेकंडरी कार्बन एटम, टर्शियरी कार्बन एटम आणि क्वाटर्नरी कार्बन एटम. हे प्रायमरी पासून जर जात असतील ते आपण आता लिहिले ना CH3 CH3 ते. आता हे प्रोपेनचं एक्झाम्पल CH3 CH2 CH3 याच्यातला प्रोपेन कुठला गेला हायड्रोजन काय राहील आपला इथं? प्रोपील ग्रुप राहिला, बरोबर आहे. हा प्रोपील ग्रुप जो आहे तो कसा आहे? प्रायमरी कार्बन पासून हायड्रोजन जाऊन तयार झालेला ग्रुप आहे. N प्रोपील असं म्हणलं जातं. कॉमनली इट इज नेम्ड ॲज N प्रोपील. N कशासाठी इंडिकेट केलं जातं, कशासाठी यूज केलं जातं? टू शो द स्ट्रेट चेन कंपाऊंड. स्ट्रेट चेन कंपाऊंड N कशाचा आहे? नॉर्मल चेनच्या स्वरूपामध्ये किंवा स्ट्रेट चेनच्या फॉर्ममध्ये ते जर एक्झाम्पल असेल तर तो मॉलिक्युल असेल तर त्याला आपण N हे प्रेफिक्स वापरतो. प्रेफिक्स N नॉर्मल. कॉमन सिस्टीम मध्ये नॉमेनक्लेचर करत असताना आपण हे प्रेफिक्सेस यूज करतो. N आयसो, सेकंडरी, टर्शियरी, न्यूओ अशी काही ठराविक प्रेफिक्सेस आहेत which are used for nomenclature of alkanes as well as alkyl groups according to common system. हे N म्हणजे काय? नॉर्मल चेन. N कसला? नॉर्मल चेन.
हे आयसो सेकंडरी टर्शरी कडे आपण परत येऊ. आता तिथं लक्षात घ्या सेकंडरी टर्शरी these are the prefixes used which are used in alkyl groups. These alkyl groups to indicate the removal of hydrogen atom from which type of carbon. आता ह्याच्यामध्ये आपण हे ब्युटेनचंच घेऊ थोडक्यात एक्झाम्पल बघून घेऊ आपण. हे ब्युटेनचं स्ट्रक्चर C4H10 ब्युटेन लक्षात घ्या. CH3 CH2 हे 2 3 हा 4 1 2 3 4 1 2 3 हे सेम असेल तर लक्षात घ्या. नॉर्मल टर्मिनल कार्बन पासून गेला स्ट्रक्चर कसं तयार होईल. इथे काय वापरलं जाईल एन वापरलं जाईल. ब्युटेन पासून एन ब्युटेन पासून एन ब्युटेन तयार झालं. आता त्या कार्बन इथला गेला काय किंवा इथला गेला काय सेमच पोझिशन झाले. सपोज इथला गेला हा CH3 CH2 CH3 हा कोणत्या प्रकारचा कार्बन आहे. हा प्रायमरी आहे. हा सेकंडरी कार्बन आहे. The carbon which is directly attached with two other carbon atoms is known as secondary. Secondary आहे. त्याच्यामुळे तिथे काय म्हणलं जाईल secondary beauty. लक्षात घ्या कॉमन सिस्टीमच्या आधारे करत असताना प्रायमरी कार्बन पासून गेला एन वापरलं जनरली क्रिस्टल असल्यामुळे. Secondary कधी वापरलं when the removal of hydrogen is takes place from the secondary carbon. It is known as secondary. They have to use the prefix secondary. Butane असल्यामुळे secondary butene. आता ह्याच्यामध्ये हा जो कार्बन ॲटम आहे टर्मिनलचा कार्बन आहे ह्याच्यापासून हायड्रोजन घ्या बरोबर आहे. CH3 CH2 look at carefully. दो हायड्रोजन ॲटम इज रिमूव्ड फ्रॉम द टर्मिनल कार्बन. शेवटच्या कार्बन पासून गेला आहे प्रायमरी कार्बन पासून गेला आहे. पण हे स्ट्रेट चेनच्या फॉर्म मध्ये आहे का एक्झाम्पल नाही. स्ट्रेट चेनच्या फॉर्म मध्ये नाही आणि स्ट्रेट चेनच्या फॉर्म मध्ये नाही. त्याच्यानंतर दुसरा तिथं क्लॉज काय की when we are have the presence of one methyl group at the second number carbon. When we have the presence of one methyl group on second number carbon or the carbon which is last but one number शेवटून 2 नंबरचा किंवा सुरुवातीपासून 2 नंबरचा जो कार्बन म्हणजे लास्ट म्हणजे शेवटचा त्याच्या अगोदरचा किंवा 2 नंबरचा जो कार्बन आहे त्याच्यावर जर एक मिथिल ग्रुप प्रेझेंट असेल तर आपण तिथं प्रेफिक्स कुठला यूज करतो आयसो. काउंट टोटल नंबर ऑफ कार्बन 1 2 3 4 ब्युटेन. आयसो ब्युटेन याचं नाव आयसो ब्युटेन आहे. ब्युटेन त्याच्यापासून काय तयार होईल आयसो ब्युटीन. आता त्याच्या पुढचा हा जो हे सेमच एक्झाम्पल्स आहे बट वी हॅव द रिमूव्हल ऑफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम दिस कार्बन इज 1 2 3 directly attached carbons have attached with this carbon. So it must be a tertiary carbon. Primary carbon, secondary carbon हा कोणत्या प्रकारचा आहे tertiary कशामुळे हा डायरेक्टली 3 कार्बन सोबत अटॅच आहे. It directly attached with 3 carbon atoms. So it must be a tertiary carbon. त्याच्यापासून हायड्रोजन घ्या. त्याच्या जवळचा हायड्रोजन गेला मग आपल्याला तिथे काय प्रेफिक्स करावं लागेल टर्शरी 1 2 3 4 टर्शरी ब्युटीन. लक्षात येते का तुम्हाला प्रायमरी कधी असतं किंवा एन कधी वापरतो आपण नॉर्मल चेनच्या स्वरूपामध्ये जर असतील अल्केन्स तर आपण एन वापरतो. पण हे कोणासाठी आहे अल्किल ग्रुपसाठी किंवा अल्किल ग्रुप कुठल्या प्रकारचे प्रोपेनच्या पुढचे जे प्रोपेन पासून पुढचे जे अल्केन्स आहेत त्याच्यातून हायड्रोजन रिमूव्ह व्हायला तर त्यावेळेस अल्किल ग्रुप
हे काय आहे ते जरा प्रेफिक्सेस ते काय इंडिकेट करतात n नॉर्मल चेनच्या स्वरूपामध्ये कंपाऊंड आहे सेकंडरी नंबरच्या कार्बन सेकंडरी टाइप ऑफ कार्बन ॲटम याच्यापासून हायड्रोजन गेला आयसो कधी यूज केला जातो किंवा टर्शियरी यूज केला जातो आयसो कधी यूज करतो आपण ज्यावेळेस सेकंड नंबर कार्बन ॲटमवर एक मिथिल ग्रुप प्रेझेंट असतो आणि ते प्रायमरी कार्बन पासून गेला तर त्याला आपण तिथं आयसो यूज करतो लास्ट बटन नंबर असतो टर्शियरी यूज कधी करतो ज्यावेळेस टर्शियरी कार्बनवरचा हायड्रोजन जातो त्यावेळेस आपण काय यूज करतो टर्शियरी प्रेफिक्स यूज करतो हे लक्षात घ्या n आयसो सेकंडरी टर्शियरी निओ आता निओच्या बाबतीत सुद्धा एक्झाम्पल घेतला असता आपण निओचा एक्झाम्पल घेऊ हे पेंटेन CH3 काल तुम्हाला नंबर देतो CH3 C5H12 कसला आहे पेंटेन 5 कार्बन ॲटम आहेत 12 हायड्रोजन्स आहेत त्याचं नाव काय आहे पेंटेन आता पेंटेन मध्ये सुद्धा हा कसला पेंटेन येतोय लक्षात घ्या when we consider the possible longest chain of carbon atoms तर 1 2 3 कार्बनची चेन आहे आणि ह्या सेकंड नंबरच्या कार्बनवर 2 मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे सेकंड नंबर कार्बन ॲटम्स हॅव 2 मिथिल ग्रुप ऑन इट हे 2 मिथिल ग्रुप असल्यामुळे प्रेफिक्स आपण काय यूज करणार आहे निओ प्रेफिक्स कोणते यूज करतो आपण निओ काय सेकंड नंबर कार्बन ॲटम्स हॅव प्रेझेन्स ऑफ 2 मिथिल ग्रुप्स or we can say last but one number carbon atoms have 2 methyl group when these are present then we have to use the prefix neo according to common system आपण काय यूज करतोय निओ कधी निओ यूज करतो ज्यावेळेस दुसऱ्या नंबरच्या कार्बनवर 2 मिथिल ग्रुप प्रेझेंट असतील किंवा शेवटून 2 नंबरचा जो कार्बन आहे लास्ट बट 1 नंबर लास्ट बट शेवटून अधिक एकचा किंवा शेवटून 2 नंबरचा तिकडच्या बाजूला कुठल्या बाजूला ठेव केलं तर सेकंड नंबर कार्बन जर असेल त्याच्यावर जर 2 मिथिल ग्रुप प्रेझेंट असतील तर आपण तिथं प्रेफिक्स कोणतं यूज करतो निओ हा कोणता आहे निओ पेंटेन ह्याच्यातल्या हा कार्बनवरचा हायड्रोजन गेला स्ट्रक्चर कसं तयार होईल लाईक दिस स्ट्रक्चर काय तयार झालं हे स्ट्रक्चर तयार झालं ह्या स्ट्रक्चरला आपण नाव काय देतो आपण हा निओ पेंटेन पासून तयार झालेलं निओ पेंटीन त्याचं काय नाव येईल निओ पेंटीन किंवा निओ पेंटाइल असं बोललं तर चालेल निओ पेंटाइल हे लक्षात येते का निओ पेंटाइल कसा झाला निओ का वापरला आपण म्हणजे प्रिफिक्सेस कशी यूज केली जातात एन कधी यूज केलं जातं नॉर्मल चेनच्या स्वरूपात असेल सेकंडरी कधी यूज केलं जातं ज्यावेळेस सेकंडरी कार्बनपासून हायड्रोजन जातो टर्शियरी कधी यूज केलं जातं ज्यावेळेस टर्शियरी कार्बनवरचा हायड्रोजन जातो आयसो कधी यूज केलं जातं ज्यावेळेस सेकंड नंबर कार्बन ॲटमवर एक मिथिल ग्रुप प्रेझेंट असतो त्यावेळेस तिथं आपण आयसो यूज करतो आणि निओ कधी यूज करतो सेकंड नंबर कार्बन ॲटमवर जर 2 मिथिल ग्रुप प्रेझेंट असतील तर आपण कुठलं यूज करतो प्रेफिक्स निओ प्रेफिक्स यूज करतो हे कशासाठी लागतं हे आपल्याला टाइप्स ऑफ कार्बन काय निओ काय हे जनरली कॉमन सिस्टीमच्या नॉमेनक्लेचरमध्ये यूज केलेले आहेत ते प्रेफिक्सेस यूज केले त्यातले काही प्रेफिक्सेस जे आहेत काही कंपाऊंडचे काही अल्फाबेटचे नाव जे असतात ते जशा तसे IUPAC ने ऍक्सेप्ट केले म्हणून आपल्याला ह्याची माहिती पाहिजे की बाबा एम कधी वापरलेला आहे निओ कधी वापरतो आहे आयसो कधी वापरत आहेत सेकंडरी कधी आहे टर्शियरी कधी आहे हे लक्षात घ्यावं लागेल आता ह्याच्यानंतरचं जे एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये C5H12 पासून आपण तयार करतो C5H12 जे एक्झाम्पल होतं आपण प्रोपेन पासून घेतो ना CH3 CH2 CH3 कितला गेला काय झाला CH3 CH2 आपण याला काय म्हणतो याला प्रोपेन बरोबर आहे आता हे दुसरं CH3 CH2 CH3 त्याच्यामध्ये किंवा हे 7 मिळेल ना आता ह्या कार्बनपासून हायड्रोजन गेला हा कार्बन कोणता आहे सेकंडरी त्याच्यामुळे याचं काय नाव येईल आपल्याला लिहित असताना इथला हायड्रोजन गेला आपण लिहित असताना काय लिहू सेकंडरी प्रोपाइल सेकंडरी प्रोपीन तेच इथलाच हायड्रोजन गेला ह्याच पोझिशनचा हायड्रोजन गेला आहे फक्त चेन अशी लिहिली ह्याच कार्बनवरचा हायड्रोजन गेला 2 नंबरचा कार्बन आहे पण ह्या कार्बनची ज्यावेळेस आपण चेन बनवतो त्यावेळेस टर्मिनल येत आहे 1 2 टर्मिनल येत आहे 1 2 सेकंड नंबर कार्बन काय प्रेझेंट आहे सेकंड नंबर कार्बन काय प्रेझेंट आहे 1
CH3 चेन किती कार्बनची आहे सपोज आपण असं लिहिलं दोन्ही सेमच आहेत 1 2 3 कार्बन 1 2 3 कार्बन पोझिशन सेम आहे तर प्रिफिक्स काय चेंज होईल आयसोप्रोपाईल हे लक्षात घ्या फक्त प्रोपेन असा ग्रुप आहे ज्याच्यामध्ये सेकंडरी आणि आयसो दोन्ही प्रिफिक्सेस एकाच पोझिशन साठी वापरले जातात दोन्ही प्रिफिक्सेस जे आहेत ते एकाच पोझिशन साठी म्हणजे हे सेकंड नंबर पोझिशन आणि सेकंड नंबर कार्बन काय वापरतात सॉल्व्ह मित्र बोथ आर आयडेंटिकल ओनली इन प्रोपीन मग एक्झाम्पल त्याच्यातला हा डिफरन्स आहे या प्रोपीन कधी एक नंबरचा गेला त्या सेकंड नंबरच्या कार्बनचा गेला जो आपण सेकंडरी पण सेकंड नंबर कार्बन ॲटम जर त्याच्यावर प्रेझेंट काय आहे एक मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे सेकंड नंबर कार्बन ॲटम त्याच्यामुळे वी हॅव टू यूज द प्रिफिक्स आयसोप्रोपीन सेकंडरी कार्बन वर एक मिथिल ग्रुप त्याच्यामुळे आपण प्रिफिक्स काय यूज करतो आयसो position and secondary position are same only for propyl only for propyl group फक्त ह्याच्यासाठीच ते सेम आहे बाकी कुठं सेम नाही आता इथं आयसोब्युटील इथं प्रायमरी कार्बनचा गेलेला आहे सेकंडरी ब्युटील मध्ये सेकंड नंबरच्या कार्बनचा हायड्रोजन गेलेला आहे या पोझिशन्स लक्षात घ्या फक्त प्रोपील एक वेव ग्रुप आहे त्याच्यामध्ये सेकंडरी आणि आयसो both prefixes are used for only one relative position फक्त एकच पोझिशन आहे त्याच्यावर ते आयसो आणि सेकंडरी दोघांचाही यूज केला जातो तिथला हायड्रोजन गेला असेल तर अदरवाइज वी आर नॉट हॅविंग any other relative positions which are identical atomic const सेकंडरी वेगळेच आहेत आयसो प्रिफिक्सेस वेगळेच आहेत सेकंडरी यूज करत असताना सेकंडरी कार्बनचा जातो आयसो यूज करत असताना सेकंड नंबर कार्बन ॲटमवर मिथिल ग्रुपच पाहिजे फक्त प्रोपीनच्या बाबतीत असं होत नाही प्रोपीन मध्ये सेकंडरी आणि आयसो दोन्ही एकाच पोझिशन साठी कन्सिडर केले जातात हे दाखवतात आपण असतात ऍक्च्युअली दिस मेथड इज आल्सो लाईक दिस इथला हायड्रोजन गेला इथला गेला सेमच आहेत ना इथला गेला आहे पण हे 1 2 सेकंड नंबरच्या कार्बनवर पण मिथिल ग्रुप आहे त्याच्यामुळे आपण काय करतो प्रिफिक्स आयसो यूज करतो लक्षात घ्या आयसो कधी यूज केलं जातं when we have the presence of at least or you can say when we have the presence of one methyl group on a second number carbon atom then we use iso prefix according to chemistry आयसो कधी यूज करतो chemistry मध्ये ज्यावेळेस सेकंड नंबरच्या कार्बनवर आपल्याला एक मिथिल ग्रुप प्रेझेंट आहे इन मिडलच्या कार्बनपासून चेन कन्सिडर करत नाही तर एक दोन कार्बन त्याच्यावर कुठला ग्रुप प्रेझेंट आहे मिथिल त्याच्यामध्ये प्लेस केलं आयसो सेकंडरी आणि आयसो फक्त प्रोपीन साठीच सेम आहे बाकी कुठलंच ते सेम नाही एक्सेप्ट आहे ते आता ह्याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे ते आपण पेंटेनचं घेऊ बघू पेंटेन मध्ये काय काय होतं किती प्रकारचे अल्काइल ग्रुप तयार होतात पेंटेन पासून हा जो पेंटेन आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला त्याचा C5H12 हा पेंटेन आता याचे स्ट्रक्चर्स घेतो जेवढे पॉसिबल होते अकॉर्डिंग टू कॉमन फर्स्ट सेकंड हे आहे म्हणजे these are some examples आता याच्यामध्ये कितला कार्बन गेला हा काय आहे N पेंटेन so this N पेंटेन
हा सुद्धा एन पेंटेनचंच आहे, हे सुद्धा एक्झाम्पल एन पेंटेनचंच आहे. एन पेंटेन हे कसला 1 2 3 4 सेकंड नंबर कार्बन ग्रुप त्याच्या वापरण्याला काय म्हणतो आयसोपेंटेन. आयसोपेंटेन हे सुद्धा आयसोपेंटेनच आहे. We are discussing here the alkyl groups which are formed from the pentane. हे कसला आहे 1 2 3 3 कार्बन सेकंड नंबर असल्यामुळे आपण काय म्हणतो निओपेंटेन. निओपेंटेन. आता लिसन केअरफुली याच्यामध्ये लक्षात घ्यावे होते. टर्मिनलच्या ह्या कार्बनवरचा गेला हे स्ट्रक्चर लिहितो 1 2 3 4 हा 5 कितला गेला कसला आहे एन पेंटेन. त्याच्यामध्ये काय नाव आहे एन पेंटाईन. आता हे सुद्धा एन पेंटेन आहे, पण इथला काय केलं आपण सेकंड नंबरचं सेकंडरी कार्बनवरचा गेला. कुठल्या कार्बनवरचा गेला आहे सेकंडरी कार्बन. त्याच्यामुळे हा काय येईल सेकंडरी पेंटाईन. ते कुठलाही जाऊ द्या ह्या कार्बनवरचा गेला काय त्याच्यावरचा गेला काय किंवा ह्याच्यावरचा गेला काय सेमच आहे. सेकंडरी पोझिशन अकॉर्डिंग टू थॉमस सेकंडरी पेंटेन. आता ह्याच्यामध्ये हे ह्याच्यामध्ये काय करू आपण टर्मिनल कार्बनवरचा जाऊ टर्मिनलवरचा गेला आपण ह्याला काय म्हणतो 1 2 3 4 आणि 5 कार्बन आहे. सेकंड नंबरच्या कार्बन ॲटममध्ये लास्ट वर 1 नंबर 1 2 3 4 लास्ट वर 1 नंबर किंवा सेकंड नंबर कार्बन ॲटम हॅव द प्रेझन्स ऑफ 1 मिथिल ग्रुप. आपण इथं प्रिफिक्स काय यूज करायचे आयसोपेंटाईन. आयसोपेंटाईन लक्षात घ्या. आयसो कधी वापरलाय आपण एक प्रेझेंट आहे. त्याच्या पुढचं हे जे आयसोपेंटेनचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये हा जो कार्बन आहे हा जो कार्बन आहे तिथं आपण सेकंड नंबर कन्सिडर करतो तिथला हायड्रोजन घ्या. हा कोणत्या प्रकारचा कार्बन आहे 1 2 3 टर्शरी कार्बन आहे. त्याच्यामुळे हे काय 1 2 3 3 त्याच्या वायरलेस आहे टर्शरी कार्बन आहे. त्याच्यामुळे इथे काय प्रिफिक्स करतो आपण टर्शरी पेंटाईन. टर्शरी पेंटीन. टर्शरी पेंटीन का कारण की टर्शरी कार्बनवरचा गेला इथं प्रायमरीवरचा गेला आणि सेकंड नंबर कार्बनवर मिथिल ग्रुप आहे. त्याच्यामुळे आपण प्रिफिक्स काय करतो आयसो. इथं कसा आहे टर्शरी कार्बन आहे त्याच्यामुळे इथं प्रिफिक्स काय यूज केलं जाईल टर्शरी. लक्षात येते का टर्शरी असल्यामुळे टर्शरी. त्याच्यानंतर हे त्याच्यामध्ये कुठल्याही कार्बनवरचा गेला तर आपण प्रिफिक्स काय आहे निओ. हा यूज करतो आपण निओ हे प्रिफिक्स निओ 1 2 3 4 5 20. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण हे जे अल्किल ग्रुप जे लिहितो अल्किल ग्रुप लिहित असताना अकॉर्डिंग टू कॉमन सिस्टम we have to count the total number of carbon atoms present in that molecule. त्या मॉलिक्यूल मध्ये जेवढे कार्बन atoms present आहेत ते सगळेच काउंट करावे लागतात. फक्त आययुपीएससी मध्ये कसं आहे की आययुपीएससी मध्ये त्याचे रूल्स वेगळे आहेत. आपण आययुपीएससी घेत असताना सांगतो पण हे कॉमन सिस्टमच्या आधारे निर्मिती करत असताना अल्काइल ग्रुपची निर्मिती करत असताना यू हॅव टू काउंट टोटल नंबर ऑफ कार्बन atoms कॉमन सिस्टम मध्ये. आययुपीएससी मध्ये थोडंसं वेगळं आहे. कॉमन सिस्टम मध्ये हे टोटल नंबर ऑफ कार्बन atoms काउंट करावं लागतं. आता तुम्ही काय करा की हे लक्षात घ्या. लक्षात आल्यानंतर तुम्ही आपण पेंटेन जसं लिहिलेलं आहे तसं C6H14 हे काय आहे हेक्सेन. हे काय आहे हेक्सेन आहे. हेक्सेनचे सॉल्व करायला असतो. हेक्सेनचं तुम्ही मॉलिक्युलर फॉर्म्युला लिहिला हे जर समजा तुम्ही लिहून घेतलं असेल तर आपण हेक्सेनकडे जाऊ. तर याचा एखादा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे टेन्शन किती तुमचं. त्याच्यामध्ये हे पेंटेनचे घेतले आपण. द पॉसिबल ग्रुप्स कोणते असतात जनरली एन सेकंडरी टर्शरी आयसो निओ. त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही कॉमन सिस्टम मध्ये अल्काइल ग्रुप नाही. त्याच्यामुळे त्याच्यावर लिमिटेशन्स आहेत. त्याच्यानंतरचा जो आहे तो हेक्सेनचा पॉवर. हेक्सेन मध्ये काय होईल चेंजेस होतील. हेक्सेन मध्ये त्याचे आयसोमर्स जे असतात त्याचे पॉसिबल जे स्ट्रक्चर्स आहेत किंवा पॉसिबल जे कंपाऊंड्स आहेत अल्काइल ग्रुप त्याची संख्या जास्त आहे. पण आपल्याला लिमिटेशन काय आहे की आपण हे 5
त्या 5 शिवाय जास्त करता येत नाही, त्याची लिमिटेशन्स आहे. जर जास्त करायचं असतील तर मग त्याला IUPAC सिस्टीमची जोड घ्यावी लागते. IUPACचा आधार घ्यावा लागतो. पण कॉमन सिस्टीममध्ये आता हे C6H14 हेक्सेन 1 2 3 4 5 आणि हा 6वा हे कसला आहे N हेक्सेन. हे दुसरा हेक्सेन, त्याचं सुद्धा आपण N हेक्सेन घेऊ. हे सुद्धा N हेक्सेन आहे. तिसरा मी एक मिथिल ग्रुप इथे टाकतोय. त्याच्यानंतर प्रथम चौथा त्याच्यानंतर हा पाचवा. हे 5 हेक्सेन असतात. इथला हायड्रोजन गेला, इथला हायड्रोजन गेला, इथला हायड्रोजन गेला, इथला हायड्रोजन गेला आणि इथला हायड्रोजन गेला. हे थोडक्यात इथल्या हायड्रोजन रिमूव्ह केल्यानंतर काय स्ट्रक्चर तयार होतात लक्षात घ्या. तिथला गेला, हे त्याचे गेलेले नेम्स. हे जे आहेत तिथले आपण ह्याचे नेम किती होतात हा कसला असतो मग N एक्झॅक्ट, N एक्झॅक्ट ANE is replaced by YN. N एक्झॅक्ट हा कसा असेल सेकंडरी कार्बनवरचा गेल्यामुळे आपण काय म्हणतो सेकंडरी एक्झॅक्ट, सेकंडरी एक्झी, सेकंडरी एक्झॅक्ट. हा कसला आहे सेकंड नंबर कार्बन atom. Last but one number carbon atom is have the presence of one methyl group. So we consider it as iso. Iso 1 2 3 4 5 आणि 6 iso hexide. Iso hexide हे टर्शरी कार्बन एटमचा आहे. जरी आयसोपोजिशन असला तरी तो टर्शरी कार्बनचा असल्यामुळे आपण काय यूज करतो टर्शरी प्रिफिक्स यूज करतो टर्शरी एक्झाइड. हा कसला येईल सेकंड नंबर और लास्ट बट वन नंबर कार्बन atom is have the presence of 2 methyl groups on it, so we consider it as neo hexide. neo hexide हे त्याचे काही कॉमन नेम्स आहेत. आता तुम्ही एकदा विचार करत असताना म्हणसाल की ह्या ठिकाणचा गेला तर ह्याचं काय नाव येईल त्याचं काय येईल, ते लिमिटेशन्स आहेत. कॉमन सिस्टीमचे ते लिमिटेशन्स आहेत. ते नॉमेनक्लेचर करत असताना काही ठराविक ह्यालाच नॉमेनक्लेचर करता येतं. काल तुम्हाला सांगितल्या प्रकारे सगळ्याचेच नाव आपण चिंट्या मिंट्यापेक्षा ठेवू शकत नाही. त्याला कुठेतरी लिमिटेशन्स असतात. ते लिमिटेशन्स असल्यामुळेच आपण हे कॉमन सिस्टीम फेल केली तिथं आणि आपल्याला तिथं IUPACचा यूज करावा लागला. तर काय करा तुम्ही उद्याच्या लेक्चरला किंवा तुम्ही C7H16 जे आहे हा हे हेक्सेन आहे, हा हेप्टेन आहे. त्याचे असे 5 पॉसिबल स्ट्रक्चर तुम्हाला जे जमतील ते तयार करून पाठवा. ते ग्रुप व्हॉट्सअपवर ते ग्रुपवर टाका तुम्ही हेप्टेनचे N हेप्टीन, सेकंडरी हेप्टीन, आयसोहेप्टीन, टर्शरी हेप्टीन, निओ हेप्टीन हे 5 स्ट्रक्चर तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही ते तयार करा, प्रयत्न करा.